चला तर मग मंडळी, उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंडगार प्यायची इच्छा होते. हा आहे मी ऑनलाईन मागवलेला पेठा. हा पेठा मी फक्त 100 रुपयाला ऑनलाईन मागवला. मिशो, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन यावरून सुद्धा हा पेठा तुम्ही खरेदी करू शकता. हा पेठा आमच्याकडे सहसा बाजारामध्ये मिळत नाही, त्यामुळे मी ऑनलाईन मागवला. या पेठ्याची मिठाई तर आपण खातोच, पण याचं आपण पेय बनवणार आहे. ऊसाच्या रसाला सुद्धा मागे टाकेल. हे पेय शरीराला ऊर्जा आणि थंडावा सुद्धा भरपूर देते. सर्वात आधी मी हा पेठा घेतला, स्वच्छ धुतला आणि कट करून घेतला. हा बघा किती पांढरा शुभ्र पेठा आहे. या पेठ्यामध्ये कॅलरी खूप कमी असते आणि पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर ज्यूस अमृतासारखा असतो. पेठ्याची वरची साल काढून घ्यायची. पेठ्याची साल कडक असते, काढणे आवश्यक आहे. हा पेठा प्रकृतीने खूप थंड असतो, म्हणून शरीराला उष्णता कमी करण्यासाठी खूप गरजेचे आहे. वरची साल काढल्यामुळे काप एकदम सहज आणि लवकर होतात. अर्ध्या पेठ्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. अर्धा कापलेला पेठा 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये राहतो. आता या ठिकाणी एक मिक्सरचं पॉट घ्यायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये आधीच कट करून ठेवलेले पेठ्याचे सर्व काप टाकून द्यायचे. आता याची चव दुप्पट वाढवण्यासाठी काही खास टाकू. अर्धा चमच इतके मीठ टाकायचे. जर तुम्हाला काळं मीठ आवडत असेल तर काळं मीठ सुद्धा टाकू शकता. आता या ठिकाणी मी आधीच फोडून ठेवलेला गूळ टाकला. गूळ टाकल्यामुळे गोडवा खूप येणार आणि ऊसाच्या रसाला सुद्धा फेल करणार. यामध्ये 1 छोटा चमच इतके जिरे टाकायचे. या ठिकाणी मी बडीशेपची पावडर टाकलेली आहे. झाकण लावून बारीक असा पेस्ट काढून घ्यायचा. पाण्याची आवश्यकता असेल तरच टाका 1 कप इतके, कारण पेठ्याला आधीच पाणी असल्यामुळे मला थोडेही पाणी लागले नाही. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आता या ठिकाणी चाळणी घ्या किंवा सुती कापड घ्या. मी या ठिकाणी छोटी चहा गाळाची चाळणी घेतलेली आहे. चाळणी वापरल्यामुळे खूप वेळ लागते गाळायला. कापडाने गाळलं तर काम खूप झटपट होते. सर्व मिश्रण व्यवस्थित छान गाळून घ्यायचं. तो बारीक चोथा उरतो तो पुन्हा एकदा मिक्सरला छान बारीक करून गाळून घ्या. हे बघा पेय तयार झालेलं आहे. आता यात चटपटीत होण्यासाठी काहीतरी खास टाकायचं ना. सर्व पेय ग्लासमध्ये काढून घेऊ. बरोबर 2 ग्लास इतकं भरलेलं आहे. या ठिकाणी मी पाण्याचा बिलकुल न वापर करता सुद्धा 2 ग्लास इतकं पेय तयार झालेलं आहे. आता यात टाकायचा खास म्हणजे चाट मसाला. थंड हवं असेल तर बर्फाचे तुकडे टाका. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.